वळूया पुढल्या बातमीकडे. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. विरोधी पक्ष सभागृहामध्ये अनेक मुद्दे या संदर्भात मांडेल. दिल्ली विधानसभेचं 28 एप्रिलला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे माझ्यासोबत आहेत. शुभम, दिल्ली विधानसभेचं हे विशेष अधिवेशन आहे, कोणते मुद्दे समोर येऊ शकतात असं वाटतंय? प्रशांत सर, आपण बघू शकतो नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं आहे. अर्थातच मंगळवारी 28 एप्रिल रोजी हे विशेष अधिवेशन सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजता सभागृहाचं कामकाज हे सुरू होणार आहे. आणि खरं बघायला गेलं तर कुठेतरी नुकताच महिला आरक्षण मुद्दा जो झाला होता त्यावर देखील चर्चा होणार आहे आणि विरोधी पक्षांची भूमिका हे देखील ते सभागृहामध्ये मांडणार आहेत. तर आम आदमी पक्षाचे 6 खासदार त्यांनी आताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. हा देखील मुद्दा चांगलाच गाजू शकतो असा काहीसा एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे. नेमक्या या विशेष अधिवेशनामध्ये काय होतं, महाराष्ट्रातील खासदार असतील किंवा मग विरोधी खासदार असतील, हे देखील काय आपली भूमिका मांडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या माहितीसाठी.